सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो आता जायचं कॉलेजला. आज झाले सुट्ट्या आहे, डेज वगैरे सगळे संपले, सुट्ट्या सगळ्या संपल्या. आता आपली रेग्युलर बॅग भरायची आणि चला घ्यायचं. आता बॅगमध्ये मला वही पावते पण आहे का नाही रेग्युलर माझ्या वहीमध्ये माझीच वही नाही, माझे मित्र आहे त्यांचीसुद्धा वही आहे बघा. आता ही जी आहे ना, इथे एका दुसऱ्या पोराची आहे, त्याच्यानंतर एक आहे माझी. एखादी वही घ्यायला लागेल वाटतं मला एक्स्ट्रा माझी. सो आता फायनल रेडी तर झालं बॅग वगैरे घेऊन. आता जाऊया गाडी घेऊन आणि निघूया. तर गाईज लॅबमध्ये तर अजून कोणी नाही, पण बघू कोणी येतं का नाही. आता वाट बघू आपण थोड्या वेळ. तर गाईज फक्त मी आणि जे दोघं दिसते हे दोघं आणि एक फक्त मुलगी आहे, बस बाकी कोणीच नाही आलेलं आहे अजून. A few moments later. फायनली गाईज आता प्रॅक्टिकल करून मी निघालो डायरेक्ट घरी. आता कारण लेक्चर होणार तर म्हणले लेट होणार तर 2 वाजेपर्यंत 2 वाजता. माझ्याकडे टाईम पण नाही तेवढा आणि लेट पण संपले, त्याच्यामुळे म्हटलं थांबल्यापेक्षा पोरं पण नव्हते घरी चालले घरी. प्रॅक्टिकलला पहिला 4 एक पोरं होते बघा. प्रॅक्टिकल सोपं होतं म्हणून काय एवढा टाईम लागला नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो मी तिथं पोचलो 9:50ला काहीतरी, आता वाजले 11:15 झाले. ठीक आहे, फक्त त्यांनी काय आलं लवकर निघलो असतो अजून, पण माझं लास्ट वीकला मी नव्हतो ना, तर ते प्रॅक्टिकल बनायला तर मग ते करून घेतलं नाही का, त्याच्यामुळं आज चालले घरी. मला भूक लागली, मी फक्त सकाळी चहा पिऊन आलो होतो, ते मग काही खाल्लेलं नाही. म्हणतो आता घरी जातो खातो नाही का असं, त्याच्यामुळं चला आता गाडी चालू आहे गाईस, मी तुम्हाला भेटतो घरी गेल्यावर. सो फायनली गाईज आलो आपण घरी. आता वाजले बघा 11:26. सो प्रॅक्टिकल तर लगेच होऊन गेलं, कारण छोटं प्रॅक्टिकल होतं तर त्याच्यामुळं काय एवढा टाईम लागला नाही टाईप करायला. आणि एक म्हणजे हा पण टाईम खूप झाला, पण ॲक्च्युली काय ना, माझं एक लास्टचं एक प्रॅक्टिकल बाकी होतं लास्ट वीकचं. सो ते पण करत असलं, अजून 2 बाकी येते ते आता नेक्स्ट वीकमध्ये बघू. आणि ते केल्यानं मग विचार चालू होता लेक्चरला, पण मग पोरच नाही आलेले. इनमीन आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल पाहिले की इनमीन ते 4-5 जण होते आणि मी बसलेलो होतो. मग विचार केला की थांबू का नाही. मग तो एक मित्रांनो जाऊ दे, मी पण चालू घरी. मग म्हटलं जाऊ दे, जाऊ घरी. जेवलो पण नव्हतं सकाळी, तर त्याच्यामुळं विचार केला चला जाऊया घरी. मग आता आले फायनल घरी. तुम्ही म्हटलं म्हणजे 9:30ला नाही, मी 9:30ला निघलो असेल, 9:35ला. आणि तिथं 10-10:15 पर्यंत बसलो होतो. आणि काय अर्धा एक तासात प्रॅक्टिकल होऊन गेलं कोडिंगचं सोप्पा. मग आता फक्त जे राहिलं ते करायचं आहे. आणि आता आलं घरी, तर जेवण करतो मस्तपैकी आणि भेटतो तुम्हाला नंतर. आफ्टर ब्रेक जेवण झालेलं वगैरे, तर आता माझं काम राहिलेलं आहे कार्ड मारायचं. आता 1 तारीख आली आहे, तो तुम्ही माहिती हिशोब वगैरे करायला लागेल. सो आता ते कार्ड मारतो पटापटमध्ये, जेणेकरून आत्ता कार्ड दिले म्हणजे लवकर पटकन पैसे देतील. असं तसं तर होत नाही, बट तरीसुद्धा आपण एक फॉर्मॅलिटी म्हणून. सो आता फटाफटमध्ये ते कार्ड मारतो आणि ते पूर्ण काम करून घेतो, म्हणजे थोडे रिलॅक्स बसता येईल. सो मी तुम्हाला भेटतो आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो आजचा ब्लॉग असा होता, आणि ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईस. सध्या थोडंसं असं म्हणजे इंटरेस्टिंग ब्लॉग नाही, मला माहिती आहे तुम्हाला पण थोडंसं असं वाईट वाटत असेल की काही मजा नाही असं वगैरे. मग गाईज बनून राहा ब्लॉगमध्ये पुढं हळूहळू, जसं आता मला जमल तसं. सध्या कसं आहे ना, थोडं म्हणजे चालू आहे, म्हणजे प्रॉब्लेम चालू आहे थोडासा, तर समजून घ्या काही. त्याच्यामुळं मग असं जास्त कुठं बाहेर जाणं म्हणा किंवा काय असं एक्साइटमेंट सारखे ब्लॉग काय बनत नाही. पण मग तरीसुद्धा माझं प्रयत्न झालं की काय असो, आपलं काम फक्त अपलोड करणं, त्याच्यामुळं मी सध्या अपलोड करतो आहे. सो बनवून राहा तुम्ही. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो त्यासाठी बाय बाय.